सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत उदगीर नगर परिषदेचे नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य डॉक्टर बालाजी बिरादार साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांचा पूर्ण परिचय व आपली या पदी वर्णी लागली आहे, तर आपण पुढे उदगीर नगर परिषदेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात आपल्या काय कल्पना आहेत या सर्व बाबी त्यांच्याकडून जाणू। नमस्कार, सर्वप्रथम आपला आभारी आहे। मी डॉक्टर बालाजी बिरादार, मधुमेह तज्ञ व भूल तज्ञ। माझं MBBS हे पुणे युनिव्हर्सिटीतून झालं असून माझी भूल तज्ञाची डिग्री ही मी ससून हॉस्पिटल येथून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी 1 वर्षाची ICU स्पेशालिटी असते, त्याला क्रिटिकल केअर म्हणतात, ती स्पेशालिटी मी रुबी हॉल पुणे येथे घेतल्यानंतर मी 8 ते 10 वर्ष पुण्यामध्ये ICU क्षेत्रामध्ये तसंच भूल देत असे दोन्ही पद सांभाळलेले आहेत। असं दररोज मी कमीत कमी 100 पेशंटला पुण्यामध्ये भूल द्यायचो आणि दररोज संध्याकाळी मी ICU ड्युटी करायचो। त्याच्यामध्ये सिरियस पेशंट असायचे, कधी व्हेंटिलेटरचे पेशंट असतात, कधी सर्प चावलेले असतात, कधी विष पिलेले असतात, असे जे क्रिटिकल पेशंट ICU मध्ये असे मी 10 वर्ष जवळजवळ पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली। त्यानंतर मी कसं आहे, मी उदगीरचा आहे, माझा जन्म सुद्धा उदगीरचा आहे। मग एक घटना घडली, माझी काकू जी की रोज गावातून शेतामधून गावाला जायची, तर एका दिवशी तिच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि तिला वाटलं की हे असंच दुखत असेल ऍसिडिटीनं, पण जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा कळालं की तिला हार्ट अटॅक आला होता। मला जो दुर्दैव बघा की मी एवढं शिक्षण घेतलं, पण तिला हॉस्पिटलमध्ये जेव्हा आणलं तेव्हा तिचं हार्ट बंद पडलं होतं आणि मेंदू चालू होतं, पण उपचार वेळेवर भेटले नाही। तिला डॉक्टर म्हणले की बाबा तुम्हाला इथून एरोप्लेनने तुम्हाला एअर अँब्युलन्स करून हैदराबादला घेऊन जावं लागेल, पण त्यावेळेस एअर अँब्युलन्स भेटले नाही। तिथं आम्ही काकूला घेऊन गेलो, अँजिओप्लास्टी झाली, तर कसं असतं एक क्रिटिकल गोल्डन पिरियड असतो, जेव्हा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा अटॅक येतो त्या 1 तासामध्ये तुम्हाला योग्य उपचार भेटले तर तुमचा जीव वाचतो। काकूचं हार्ट चालू झालं पण तिचं ब्रेन डेथ झालं होतं। आम्ही पैसा असून सगळं असून काहीच करू शकलो, तो धक्का मला खूप जबरदस्त बसला। मग मला वाटलं की आपण जे ज्ञान घेतलेलं आहे पुण्यामध्ये, जे अनुभव घेतलाय ते आपण इथं का चालू करू शकत नाही उदगीरला। मग मी रुबी हॉलशी डॉक्टरना विचारलं की आमच्या इथं मी हॉस्पिटल बांधलेलं आणि तुम्ही तिथं ICU कॅथलॅब म्हणतात त्याला, जिथं अँजिओग्राफी प्लास्टिक करतात त्याला कॅथलॅब म्हणतात, ते तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि जागा मी माझी दिली, अशी पार्टनरशिप मध्ये चालू करू। माझे चांगले संबंध होते, 2 वर्ष मी तिथं काम केलेलं असल्यामुळे त्यांनी इथं अँजिओप्लास्टिकची मशीन सुद्धा टाकली। पण दुर्दैव बघा की आणखी संघर्ष कसा, उदगीरचा इतिहास आहे, संघर्षातून तुम्हाला काहीच मिळत नाही। 2 वर्ष कोरोनाचा पिरियड आला आणि बाहेरून कार्डिओलॉजिस्टला इथे यायची संधी हे नव्हती, मुभा नव्हती कोरोना पिरियड मध्ये। मग कार्डिओलॉजिस्ट नसल्यामुळे ते लोक सुद्धा म्हणले इन्व्हेस्ट केलं तर त्याचं आम्हाला हप्ता भरावा लागतोय, म्हणून तरी काय केलं की 2 वर्षामध्ये मशीन इथं हलवली। आज माझ्याजवळ जागा आहे पण कॅथलॅब नाही आहे। माझी एक खरंच मनापासून इच्छा आहे, मी उदगीरसाठी काहीतरी नवीन म्हणून मी पुन्हा सोडून आलेला आहे। आता पुण्यामध्ये माझे मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये होतो, मी सुद्धा तिथं फ्लॅट आहे, रुबी हॉल सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो, पण मला काहीतरी करायचंय, कारण मी जिथं जन्मलो, ज्या सिटीमध्ये मी जन्मलो, ज्या सिटीमध्ये मी वाढलो, त्या लोकांचं मी मला काय देणं लागतं ना। म्हणून माझा उद्देश होता की माझ्या वडिलांची इच्छा होती की बेटा आपण थोडंसं आपल्या गावामध्ये हॉस्पिटल, जरा कमी भेटतील तुला पैसे, पण मनाचं समाधान खूप मोठं असतं, म्हणून मी इथं विथ अँजिओप्लास्टीची मशीन प्लस ICU सगळं सुविधा चालू केली। आणखीन एक दुर्दैव, इथलं एखादं मोठं हॉस्पिटल बंद पडलं आणि ते डॉक्टर सुद्धा मी अटॅच करायचा प्रयत्न केला, पण त्यांना वाटलं की नाही बाबा काही त्रास देतील, आम्ही लातूरला जाऊन सेटल होईल। अजून ते एक दुर्दैव आमच्या मागे। पण माझी कसं आहे, मी पण खूप जिद्दी आहे, मी लहानपणी खेळ खूप खेळलेला आहे आणि आम्हाला ना खेळामधले आम्ही खेळामधून हे शिकलो की हार कधी मानायची 100% एक दिवस इथं अँजिओप्लास्टिक मशीन आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि उदगीराची सेवा करणार नाही। कारण आज सुद्धा तुम्ही बघितलात तर सर्वात जास्त जे डेथ होतात ते हार्ट अटॅकने होतात। आज सुद्धा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जेव्हा साधी डिस्प्रिनची गोळी मिळत नाही, तुम्हाला जर छातीत दुखायला लागलं ना डिस्प्रिनची गोळी भेटत नाही, तो पेशंट योग्य वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आताच आपण चाकणची घटना बघितलात, एक नगरसेवक महिला सकाळी तिला अटॅक आला तर तिला इतकं फिरावं लागलं की जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिला डेथ डिक्लेअर केली। अहमदपूरमध्ये पण नवनिर्वाचित नगरसेवक येस अशा घटना घडलेल्या आहेत। मग मी उदगीरमध्ये आल्यानंतर मी खरंच उदगीरकरांना सगळ्या डॉक्टरांना म्हणलो की एकत्र प्रॅक्टिस करू, सिंगल प्रॅक्टिस नका करू। पण ते मला सांगायला लागले की हे जो तुझं प्लॅन आहे हे सिटीमध्ये चालू शकतं, ग्रामीण भागात चालत नाही। चालतं, मी पॉझिटिव्ह विचार करून जातो, आज ना उद्या सगळी टीम होईल आणि एक चांगलं हॉस्पिटल उभा राहील आणि नक्की अँजिओप्लास्टीची सुविधा मी उदगीरकरांना देईल। बरं, आपण नवनिर्वाचित नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य आहात, तर
नगर परिषदेमार्फत आपली काही संकल्पना आहे का Yes. उदगीरसाठी? येस साहेब. हे बघा, आज साहेब गव्हर्नमेंटच्या केंद्राच्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत ते बघितलं तर फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलला अजून कोणत्याच हॉस्पिटलने ती सेवा घेतली नाही. माझा असा उद्देश आहे साहेब, ती जी काही योजना आहेत ते का घेत नाही, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला काय अडचण आहे, काय प्रशासकीय अडचण आहे का, कोणी काही मागत आहेत का, हे सगळं विचारून साहेब सर्व हॉस्पिटल मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये ह्या योजना मी लागू करण्याचा प्रयत्न करेन. तसेच उदगीरच्या जनतेसाठी मी आपलं जनजागृती अभियान लावून, मी स्वतः डायबिटीलॉजिस्ट असल्यामुळे जनजागृतीबद्दल प्रसार करेन. कारण आता सर्वात जास्त कोणता आजार जर पसरत असेल तर तो डायबिटीज आहे, आणि इतका भयानक आजार असेल तो खर्च आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना, उदगीरकरांसारख्याला परवडणारच नाही तो आजार. त्यामुळे पेशंटची मी जनजागृती करेन, त्यासाठी मी आपले शिबिरं घेत असतो नेहमी. अशा प्रकारे खूप काही करायचं माझा उद्देश आहे साहेब पेशंटसाठी. परवाचीच एक घटना आहे, उदगीर शासकीय रुग्णालयामध्ये बीपीच्या गोळ्या उपलब्ध नाहीत, Yes. बरेचसे औषधे उपलब्ध नाही, Yes. तिथे स्वच्छता नाही. तर आपण यावर काही नक्की साहेब पाठपुरावा करेल. कारण तुम्ही आता माझ्या हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही माझं हे घेतायत, बाईट घेतायत, तर तुम्ही माझं स्वतःचं घर ठेवल्यासारखं मी ठेवतो साहेब. पण तसंच मी प्रयत्न तिथं सुद्धा करेल. जे काही अडचणी असतील मी प्रशासकीय लेवलला विचारून प्लस सोडण्याचा प्रयत्न नक्की करेल साहेब, नक्की. एवढं आपली जी निवड झाली आहे पुण्या पक्षाकडून झाली आहे का? नाही साहेब, मला असं विचारण्यात आलं की आपण जसं कसं स्वीकृत म्हणजे कसं आहे साहेब, की समाजातील असे काही लोक शिक्षण क्षेत्रातील असतील, वैद्यकीय क्षेत्रातील असतील, की त्यांचा ज्ञान किंवा त्यांचा अनुभवाचा फायदा आपल्या नगरपालिकेमध्ये जनतेची सेवा करताना किंवा काही धोरणे ठरवताना होईल असं विचारात करून ते पद दिलं जातं साहेब. तशाच प्रकारची विचारणा मला करण्यात आली की तुम्ही आहेत का इच्छुक. मी म्हणलं इच्छुक आहे साहेब. मग माझी निवड कशी झाली ती वरिष्ठ लेवललाच मला वाटतं विचारावं लागेल की कोणत्या पक्षातून केलेली आहे साहेब. मी सुद्धा तुमच्या माध्यमातून आज विचारतो. एका पत्रकार सांगतो की ह्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली, एक पत्रकार म्हणतो की भारतीय जनता पार्टीमधून झाली असते. ठीक आहे, धन्यवाद.